नमस्कार. 15 दिवसापूर्वी आपली चर्चा झाली, आपली मीटिंग झाली आणि आमच्या विनंतीला मान देऊन आपण सर्वजण या सभागृहामध्ये उपस्थित झाला. प्रथमतः मी आपल्या संस्थेच्या वतीने सगळ्यांचं हार्दिक स्वागत करते आणि आपल्या सगळ्या विनंतीला मान देऊन जे युवक आज व्यासपीठावर उपस्थित आहेत ते सगळे विविध क्षेत्रामध्ये काम करणारी ही मुलं आहेत आणि त्या मुलांचंही मी आपल्या सगळ्यांच्या वतीने, बारामतीकरांच्या वतीने मी त्या सगळ्यांचं स्वागत करते. परवाच मी आदिवासी भागात गेले होते आणि मला वाटतं परवाच्या मीटिंगमध्ये पण मी बोलले होते. आदिवासी भागात मी 3 दिवस फिरत होते कारण ह्यावेळेला आपण भीमथडीची थीम आदिवासी घेतलेली आहे आणि हे सगळं फिरताना मला त्या सगळ्या रिमोट प्लेसमध्ये जात असताना खूप सोन्यासारखी तरुण मुलं भेटली आणि खूप आनंदही झाला की निश्चितपणे आपल्या देशाचा भविष्यकाळ उज्ज्वल आहे असं ह्या मुलांकडे बघून वाटतं. त्यातले राहुल तिवरीकर आज इथं आलेले आहेत. त्याचबरोबर 2 उद्योजक आहेत की जे मंदार भारदे हे मुंबईला असतात, त्यांची स्वतःची विमानं आहेत आणि ते विमानं रेंटवर देतात. अतिशय धडपड करून हा मुलगा उद्योजक बनलेला आहे आणि कधी कधी आम्ही सगळे उपक्रम घेत असतो आणि तुम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन करत असतो, खूप चांगल्या गोष्टी सांगत असतो, पण कधी कधी तुमच्या मनातही प्रश्न येत असेल की तुम्ही हे सगळं सांगता तुमच्या घरात काय चाललंय किंवा तुमचा मुलगा काय करतो. म्हणून मी रोहितला विनंती केली की रोहित, एक उद्योजक म्हणून तू पण आमच्या समोर यावंस आणि आमच्या या बारामतीतल्या मुलांना तुझा परिचय व्हावा. 22व्या वर्षी कामाला लागलेला हा मुलगा, आजची त्याची पोझिशन ह्याच्यावरती तो तुमच्याशी बोलणार आहे. त्याचबरोबर मुक्ता कुंदांबेकर इथं आल्या, त्या पुण्यामध्ये डॉक्टर अनिल अवचटांची ही मुलगी, कन्या, कित्येक वर्ष झालं व्यसनमुक्ती, त्याच्यामध्ये दारू आहे, ड्रग्ज आहेत, अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या व्यसनांमधनं मुलांना त्यांची सुटका करण्याचं अतिशय पवित्र काम ही मुलगी आज पुण्यामध्ये करते. तर तिलाही मी इथं बोलवलेलं आहे. त्याचबरोबर वक्तृत्वाची देण सगळ्यांनाच मिळत असते, पण या वक्तृत्वाचा उपयोग समाजामधल्या ज्या काही अनिष्ट गोष्टी असतील किंवा चुकीच्या गोष्टी असतील याच्यासाठी आपल्या या वक्तृत्वाचा वापर आपण कसा करायचा असं एक हे जाणतं व्यक्तिमत्व प्रशांत देशमुख आज आपले इथं आलेले आहेत. अतिशय उत्कृष्ट शैलीमध्ये ते बोलतात आणि महाराष्ट्रभर प्रबोधनपर व्याख्यानं करत ते फिरत असतात. अशी ही सगळी तरुण मंडळी आज आपल्या व्यासपीठावरती उपस्थित आहे. त्यांचंही मी या संस्थेच्या वतीने स्वागत करते. गेल्या ऑक्टोबरपासून आपण खरं तर गेले 42 वर्ष झालं आप्पासाहेब असल्यापासून या संस्थेने शिक्षकाचा रोल कायमस्वरूपी बजावलेला आहे. त्यावेळेला आप्पासाहेब हातामध्ये खडू घेऊन शेतकऱ्यांना शिकवायचे की डेअरी पोल्ट्री कशी करायची, शेती कशी चांगली करायची, ठिबक सिंचन असेल, शेतकऱ्यांच्या ट्रीप घेऊन जाणं, अशा सगळ्या उपक्रमांमधनं जो काही पायंडा पडलेला आहे 42 वर्षापूर्वी, तोच पायंडा घेऊन आम्ही दोघे जण आणि आमची सर्व टीम शारदानगरची, आम्ही सगळेजण तुम्हाला काही ना काहीतरी देण्याचा प्रयत्न करतो आणि तुमच्या आयुष्यामध्ये काहीतरी आनंद आणण्याचा प्रयत्न करतो. एक मार्गदर्शकाची भूमिका या संस्थेने कायम बजावलेली आहे. शिक्षकांसाठी आपण बारामती तालुका लेवलला एक आपण शिबिर घेतलं होतं आणि शिकवायचं कसं, आपल्या शाळा कशा उत्कृष्ट करता येतील याच्यासाठी आम्ही शिक्षकांसाठी एक कार्यशाळा घेतली होती आणि वर्षभर आम्ही या शिक्षकांबरोबर काम केलं. त्याच्यानंतर गेल्या ऑक्टोबरमध्ये आपण बारामती, दौंड, इंदापूर, पुरंदर अशा 4 तालुक्यातले सरपंच, सदस्य, ग्रामसेवक यांना एकत्र घेऊन आम्ही बसलो होतो आणि त्यांनाही आम्ही सांगायचा प्रयत्न केला की आता आपल्याला लोकांसाठी, तळागाळातल्या लोकांसाठी आपल्याला काम करावं लागेल आणि शासनाकडनं आणि येणारा सर्व पैसा त्या घटकांपर्यंत कसा पारदर्शीपणे पोहोचवायचा याच्यावरती आम्ही या 4 तालुक्यांमध्ये काम केलं आणि त्या तालुक्यातून 50 गावांना वाटलं की आम्हाला बदलायचंय आणि आम्हाला तुमच्याबरोबर यायचंय. तर त्या 50 गावांबरोबर गेले वर्षभर झाले आम्ही काम करतोय. त्यातली 7 गावं जी आहेत ती 7 गावं आम्ही पूर्ण क्षमतेने या 5 वर्षामध्ये त्याचा चेहरा मोहरा बदलण्याची जबाबदारी आम्ही घेतलेली आहे, पूर्ण रूपाने ती दत्तक घेतलेली आहे. आज जो रोहित या व्यासपीठावरती उपस्थित आहे तो माझा मुलगा जरी असला तरी जे काही 9 गावांमध्ये पाण्याचं जलसंधारणाचं काम झालेलं आहे, हे काम करण्यामागे प्रचंड मोठी ताकद या मुलाने त्याच्या आईवडिलांच्या पाठीमागे आणि या संस्थेच्या मागे उभी राहिली. म्हणून आज 9 गावामध्ये कितीतरी किलोमीटरचे ओढे आणि पाणी साठवण्यासाठी जे काही कामं आम्ही करू शकलो त्याच्यामागे त्याचं खूप मोठं योगदान आहे. म्हणजे उद्योजक आणि समाजाकडे सामाजिक भान ठेवणं हे जे काही लोकांना जमतं याच्यातनंच हे आपल्या परिसरात ही कामं झालेली आहेत जलसंधारणाची. त्याचबरोबर हे सगळे लोक आज तुमच्याशी बोलणार आहेत. तुम्हाला सगळ्यांना एक विनंती राहील, मी आल्यापासून सगळ्यांना सांगितलं होतं की खाऊन घ्या
कारण कार्यक्रम आपला बरोबर 10 वाजता सुरू होणार होता. त्या कार्यक्रमाला थोडा उशीर झाला आहे, पण हरकत नाही. पण तुम्हाला एक विनंती राहील माझी की सगळे सेशन होईपर्यंत आपण सहकार्य करावं, मोबाईल सायलेंट मोडवर ठेवावेत. प्रत्येक सेशन झाल्यानंतर तुम्ही सर्वांनी त्या व्यक्तीला जर तुम्हाला काही मनामध्ये प्रश्न आला असेल तर त्याच वेळेला तुम्ही त्यांना प्रश्न विचारायचा आहे आणि आपल्या मनातल्या शंका त्यांना विचारायच्या आहेत. अशा प्रकारे हे सगळे आयडॉल खऱ्या अर्थानं माझ्यासमोर बसलेली माझी सगळी बारामतीतली ही सगळी मुलं, कारण मी आज पालकांच्या भूमिकेमध्ये आज आपल्यासमोर उभी आहे, त्यामुळे मला मुलं म्हणायला मला काही असं वेगळं वाटत नाही. त्यामुळे हे तुमच्या समोर जे बसलेले आहेत हे युवक एक आयडॉल आहेत आणि या आयडॉलकडनं ते बोलत असताना त्यांच्याकडनं खूप काही चांगल्या गोष्टी आपण घ्यायच्या आहेत आणि जे झालं ते झालं, पण इथून पुढच्या काळामध्ये आपण आपल्या आयुष्यामध्ये आणखीन काही चांगलं करू शकतो का? कारण आयुष्याच्या संध्याकाळी माघारी वळून पाहताना आपल्या आयुष्याकडे जेव्हा पाहतो त्यावेळेला निश्चितपणे काही 4 चांगल्या गोष्टी आपल्या आयुष्यात दिसल्या पाहिजेत. कारण हे जर नाही घडलं तर मग नंतर पश्चातापाशिवाय वेळ कुठलीही गोष्ट हातात राहत नाही. वेळ निघून गेलेलं असतं, वय निघून गेलेलं असतं आणि वेळ आणि काळ हा कुणासाठी थांबत नसतो. म्हणून हा एक छोटासा प्रयत्न आहे की तुमच्या आयुष्यामध्ये काही चांगल्या गोष्टी तुम्ही शेअर कराव्यात आणि तुमच्या कामाला एक वेगळं दिशा देण्याचं काम या आजच्या ह्या दिवसभर दुपारपर्यंतची ही कार्यशाळा आहे. दुपारी भोजनाची व्यवस्था मी इथं केलेली आहे. त्यामुळे तुमच्या असण्याला आणि तुमच्या जगण्याला अर्थ असावा आणि ते निरर्थक नसावं असा हा खरं तर आजचा आमचा सगळा उद्देश आहे. त्यामुळे हा जागर जो आहे हा जागर तुमच्या सगळ्या युवकांसाठी एक वेगळ्या पद्धतीचा जागर आम्ही आजपासून सुरू करतोय. काही फीडबॅक फॉर्म आम्ही तुम्हाला देणार आहोत. फीडबॅक फॉर्ममध्ये काही समोर बसलेली जी मुलं आहेत त्या मुलांना वाटत असेल की बाबा जशी आम्ही 50 गावांच्या सरपंचांबरोबर काम करतोय, 50 गावांबरोबर आम्ही वर्षभर कंटिन्यू जोडले गेलेलो आहोत आणि पुढची 5 वर्ष जोडली जाणार आहोत आणि खूप चांगल्या पद्धतीने आज गावागावांमधलं वातावरण बदलायला लागले, युवक एकत्र व्हायला लागलेत आणि परिसरामध्ये तुम्ही पाहत असाल की वृक्षारोपणाचं काम बारामती परिसरामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने युवकांनी केलेलं आहे. त्यामुळे ज्या मुलांना वाटतं की आम्हाला पुढे जाऊन आम्हाला काही चांगलं ट्रेनिंग द्या किंवा आम्हाला खऱ्या अर्थानं लिडरशिप करायची आहे. लिडरशिप ही फक्त राजकारणामध्ये नसते, लिडरशिप सामाजिक, औद्योगिक, शैक्षणिक आणि कुठल्याही ह्याच्यामध्ये लिडरशिप असते. असे हे सगळे 5 क्षेत्रातले हे लीडर सुद्धा आज व्यासपीठावर असतात. त्यामुळे लिडरशिप करायची आहे तर मग लिडरशिपसाठी लागणारे काही ज्या गोष्टी असतील कदाचित त्या तुम्हाला माहिती नसतील, पण तुम्हाला गरज आहे की आपण हे सगळं करूयात का, तर त्यांनी नावं नोंदवावीत आणि त्याच्यावर लिहावं की पुढच्या ट्रेनिंगसाठी मला यायला आवडेल. भले ती 50 मुलं जरी आली तरी त्या 50 मुलांना अतिशय चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन करून खऱ्या अर्थाने लीडर घडवण्याची जबाबदारी आम्ही घेणार आहोत. त्यामुळे ज्या मुलांना वाटतं की आपण ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये सहभागी व्हावं आणि आपल्या आयुष्याला एक वेगळा आकार द्यावा, अशा मुलांनी त्या फीडबॅक फॉर्मवर आपण काही चांगल्या गोष्टी लिहाव्यात. परवाच युरोपला जाण्याचा प्रसंग आला. बालीला आम्ही गेलो होतो. बालीला 5 दिवस आम्ही ट्रेनिंगमध्ये होतो आणि बालीची शाळा जी आहे ग्रीन स्कूल ती आम्ही पाहिली. नेहमी बाहेरच्या देशात गेल्यानंतर खूप अस्वस्थता येते आणि जाणवतं की अरे हे आपल्या देशात का नाही. मग ती स्वच्छता असेल, शिस्त असेल किंवा काही ज्या गोष्टी दिसतात त्या सतत जाणवतं की आपल्या देशामध्ये हे घडायला पाहिजे. आणि नेहमी वाटतं की आपल्या देशामध्ये काही नाही, माती आहे, पाणी आहे, मनुष्यबळ आहे, निसर्ग इतका सुंदर आहे आणि हे सगळं असताना सुद्धा आज आपल्या देशाचा जे काही उल्लेख होतो किंवा शेवटच्या काही ह्याच्यामध्ये आपण सतत जात असतो आणि मला नेहमी जाणवतं मग काय असं चुकतंय की त्यामुळे आपल्या देशामध्ये जी बाहेरच्या देशामध्ये जी प्रगती दिसतेय, जी शिस्त दिसतेय, जी स्वच्छता दिसतेय, अशा गोष्टी आपल्या देशात काय नाही. तर मला असं नेहमी वाटतं की जे काही विचाराचं दारिद्र्य आहे ते थोडं आपल्याला देशातलं आपला युवकच संपू शकतो. हे विचारांचं दारिद्र्य आपण आज एक संकल्पित होऊया आणि हे दारिद्र्य संपवण्याचा आपण निश्चितपणे प्रयत्न करूया. ही कचरा कुंडी जी आपण केलेली आहे आपल्या देशाची ती आपल्याला बदलावी लागेल आणि हे फक्त तुम्ही करू शकता. म्हणून मला तुमच्याकडनं खूप अपेक्षा आहेत. हे सगळं तुम्ही बदलू शकता, फक्त थोडंसं मनावर घेतलं पाहिजे. गेले 67 वर्ष 68 वर्ष मला वाटतं स्वातंत्र्य मिळून झाल्यानंतर सुद्धा आम्हाला सांगावं लागतं की संडासला कुठे बसायचंय. इतकी दयनीय अवस्था आज आमच्या ग्रामीण भागाची आहे. याच्यावर सुद्धा तुम्ही मुलांनी विचार करायला पाहिजे. कोपर्डीसारखी घटना घडते त्यावेळेला जी मुलगी जीवानीशी जाते, अशा घटना वारंवार आपल्या परिसरामध्ये आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये घडत असतात. पण मुलं तुम्ही विचार करा की निदान आपली वाडी वस्तीवरची मुलगी तरी सुरक्षित राहिली पाहिजे, याच्यासाठी तुम्ही काय करणार आहात. आणि जेव्हा घटना घडून जाते आणि मग मात्र आपण चुटपुट करतो पण ती मुलगी जीवानीशी गेली, अशा कितीतरी मुली गेलेल्या आहेत. बऱ्याचशा मुलींची दखल मीडियाने सुद्धा घेतलेली नाही. अशा मुली आज जीवानीशी गेलेल्या आहेत. जोपर्यंत दुसऱ्याच्या घरामध्ये काहीतरी चालतं तोपर्यंत आपण पाहत राहतो, पण जेव्हा आपल्या घरातच कधीतरी अशी घटना घडते त्यावेळेला
ते कुटुंबाच्या कुटुंब खचून जातं आणि अशा गोष्टी आपल्या समाजामध्ये घडणार नाहीत याच्यासाठी सुद्धा आपल्याला विचार करावा लागेल आणि त्याची सुरुवात निश्चितपणे आज आपण करूयात। 2020 साली भारत महासत्ता होईल असं स्वप्न कलाम साहेबांनी आपल्याला दाखवलं आणि ते निघून गेले, पण हे स्वप्न सत्यात आणणार कोण हा सुद्धा सगळ्यात मोठा पडलेला आज पालक म्हणून मला पडलेला प्रश्न आहे। 2020 ला अवघी 2 वर्ष राहिलेली आहेत, आम्ही निश्चित काय करतोय ह्याचं सुद्धा कुठेतरी आत्मचिंतन तुम्ही मुलांनी करणं गरजेचं आहे। त्यामुळे जर खरंच आपल्याला महासत्ता व्हायची असेल तर आपल्याला एकजूट आपली महत्वाची आहे आणि ती एकजूट करण्यासाठी अशा काही ट्रेनिंग आणि अशा काही कार्यशाळांची गरज आहे हे आमच्या लक्षात आलं, म्हणून आज आपण तुम्हाला या सभागृहामध्ये आम्ही बोलवलेलं आहे। मी कोण, मी काय करतोय आणि कशासाठी करतोय याची फक्त तुम्हाला जाणीव करून देण्यासाठी हे आजचं सेशन आपल्यासाठी आम्ही इथे आयोजित केलेलं आहे। त्यामुळे अनेक गावांमध्ये अनेक प्रश्न आहेत, आम्ही काम करतोच आहोत, आमच्याबरोबर काही मुलं पण जोडली गेलेली आहेत, पण आपल्या सगळ्यांना वाटलं की तुम्ही आमच्याबरोबर जोडून काम करणार असाल तर त्याच्यामध्ये फीडबॅक फॉर्ममध्ये काही ऑप्शन तुम्हाला दिलेले आहेत, त्या ऑप्शनमध्ये सुद्धा तुम्ही अतिशय चांगल्या पद्धतीने जर लिहिले की मला या क्षेत्रामध्ये काम करायला आवडेल तर निश्चितपणे आम्ही तुमच्याबरोबर राहू आणि तुम्हाला निश्चितपणे मार्गदर्शन करत राहू। कुठेही काही अडचण आली तर निश्चितपणे तुमचा परिसर, तुमचं गाव यासाठी आम्ही तुमच्याबरोबर राहणार आहोत। त्यामुळं आजचा दिवस हा जोडून जाण्याचा आहे, आजचा दिवस हा एकत्र येण्याचा आहे, अशा पद्धतीने आपण इथून पुढच्या काळामध्ये काम करूयात। त्याचबरोबर जयंती आणि उत्सव याला थोडं विधायक रूप तुम्हीच देऊ शकाल आणि त्यासाठी कुठली गाणी असली पाहिजे, कुठलं म्युझिक असलं पाहिजे याचा विचार सुद्धा तुम्ही करायला हवा आहे, कारण हे सगळं करत असताना तुम्हाला माहित नसते की छोटी छोटी जी मुलं आहेत ती तुमच्याकडे पाहत असतात आणि तुमचं अनुकरण करण्याचा प्रयत्न करत असतात आणि ती मुलं आपल्याच कुटुंबातील असतात याचं भान सुद्धा आपल्या मुलींना आपल्याला राहत नाही। त्यामुळे त्याच्यासाठी सुद्धा तुम्हीच निर्णय घ्यायचा आहे, कारण बारामतीकरांनी खूप चांगले निर्णय गणपतीच्या बाबतीत पण घेतले आणि पर्यावरणपूरक गणपती बसवणं किंवा काही सामाजिक उपक्रम राबवणं यासारख्या सगळ्या गोष्टी पहिला पायंडा बारामतीकरांनीच पाडलाय आणि इथून पुढच्या काळामध्ये पण आम्ही कुठेही कमी पडणार नाही अशी मलाही खात्री वाटते। त्यामुळे जे तुमच्यातला एक माणूसपणाचा जागर आज आहे दुपारपर्यंत, अजूनही वेळ गेलेली नाही। आपण निश्चितपणे आपण आपल्या आयुष्याला खूप काही चांगल्या गोष्टीची साठी दिशा देऊ शकतो। आम्ही सगळेजण आपल्या बरोबरच आहोत आणि बरोबरच राहणार आहोत। त्यामुळे सेशन जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत प्लीज आपण सगळ्यांनी सहकार्य करायचं, कारण प्रत्येक सेशन तुमच्यासाठी खूप काही वेगळं घेऊन येणार आहे। त्यामुळे परत एकदा आपलं सगळ्यांचं स्वागत करते आणि दुपारच्या जेवणानंतरच आपण सगळेजण जाणार आहात याचं आपल्याला सगळ्यांना मी विनंती करते आणि मी थांबते। धन्यवाद।